कन्या राशी 16 ते 22 जून 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी जूनच्या या आठवड्यात गुरु आदित्य राजयोगाचे शुभ संयोजन होणार आहे। खरं तर या आठवड्यात सूर्य आणि गुरुची युती मिथुन राशीत होत आहे, त्यामुळे गुरु आदित्य राजयोग तयार झाला आहे। अशा परिस्थितीत जूनचा हा तिसरा आठवडा करिअर, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत खूप भाग्यशाली ठरणार आहे। या आठवड्यात या राशीच्या लोकांना केवळ मालमत्तेचे सुखच मिळणार नाही, तर कमाईचे नवीन मार्गही उघडतील। चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल। कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ घेऊन येणार आहे। या आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन यश मिळू शकतात। आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अभिमान आणि आदराने भरलेली असू शकते। आधी केलेल्या काही कामांसाठी तुमचे कौतुक होऊ शकते आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल। तथापि या आठवड्यात तुमच्या कामाचा ताण थोडा वाढू शकतो। तुमच्या खांद्यांवर तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी एक महत्त्वाची जबाबदारी किंवा प्रकल्प देखील येऊ शकतो, जो तुम्ही पूर्ण निष्ठेने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा खूप अनुकूल राहणार आहे। व्यवसायाची परिस्थिती तुमच्या बाजूने असेल, ज्यामुळे तुम्ही नफा कमवू शकता। तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता देखील मजबूत होईल आणि जुन्या ग्राहकांशी नवीन संपर्क व्यवसायाचा विस्तार करतील। जर तुम्ही बराच काळ तुमचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखत असाल, तर हा आठवडा तो सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे। आठवड्याच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत तुम्ही वाहन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा फर्निचर इत्यादी काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे घराचे वातावरण आणखी आल्हाददायक होईल। जे लोक बऱ्याच काळापासून नवीन नोकरीच्या शोधात होते, त्यांना आठवड्याच्या शेवटी एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणाहून ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे। कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल। कामाच्या ठिकाणी थोडा दबाव वाढू शकतो, पण संयमाने काम करावे। कन्या राशीला या आठवड्यात चांगले फळ मिळू शकते। तुम्हाला काही गोष्टीत संयम आणि शांतपणे विचार करावा लागेल। तुमच्या कार्यशैलीत स्पष्टता दिसून येईल। कन्या राशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक असू शकते। तुम्हाला डोकेदुखी आणि ताण थकवा जाणवू शकतो, त्यामुळे मानसिक आरोग्य जपावे। अति कामाचा ताण घेणे टाळा। ध्यानधारणा करा, यामुळे मन शांती राहील। आहार सकस ठेवा। दिवसाची सुरुवात व्यायामाने करा, यामुळे दिवस प्रफुल्लित होईल। कन्या राशीच्या कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण असेल। कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल। तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात। कुटुंबासोबत वेळ घालवा। कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील। तुम्ही मित्रांपासून सध्या दूर राहा, त्यांच्यामुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो। स्पर्धा परीक्षा चांगल्या पार पडतील। अभ्यास करत राहा। कन्या राशीच्या प्रेमजीवनात काही चढ उतार येऊ शकतात। तुम्ही जोडीदाराशी संवाद कमी होऊ देऊ नका, यामुळे गैरसमज आणखी वाढू शकतात। कन्या राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील। जोडीदाराच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला जोडीदाराचे सहकार्य मिळेल, यामुळे वैवाहिक जीवन सुखमय होईल। कन्या राशीच्या करिअर, व्यवसायात एखादे चांगले काम पूर्ण होईल। तुमची जुनी कामे मार्गी लागतील। करिअरमध्ये संधी मिळेल। व्यवसायात वृद्धी होईल। कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील। तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल। नोकरदारांना मनाप्रमाणे कामे करता येतील। सरकारी नोकरदारांच्या कामात चांगले यश मिळेल। नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळेल। कन्या राशीची आर्थिक स्थिती स्थिर राहील। तुमच्या धनसंचयात वाढ होईल। काही वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आठवडा चांगला जाईल। तुम्ही बचत करण्यावर अधिक भर द्यावा, येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील। कन्या राशी या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल। तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल। कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो। प्रयत्न केल्यास तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करू शकाल। आई वडिलांचे आरोग्य चांगले राहील। तुमच्या भावंडांशी तुमचे संबंध सामान्य राहतील। या आठवड्यात 19 आणि 20 जून हे दिवस तुमच्यासाठी कामाच्या दृष्टीने फलदायी आहेत। कन्या राशी प्रेमसंबंधांमध्ये बाह्य हस्तक्षेपाकडे अधिक लक्ष द्या। तुम्ही नात्याबद्दल गंभीर होऊ शकता। अशा प्रयत्नांपासून सावध राहा आणि तुमच्या प्रियकराशी मोकळा संवाद राखा। लांब पल्ल्याच्या नात्यांमध्ये हे अधिक महत्त्वाचे आहे। तुम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवावा आणि आठवड्याचा दुसरा भाग तुमच्या प्रियकराची तुमच्या पालकांशी ओळख करून देण्यासाठी देखील चांगला आहे। अविवाहित कन्या राशीचे लोक एखाद्या खास व्यक्तीला भेटतील आणि त्यांना प्रपोज करतील आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल। कन्या राशी
या आठवड्यात तुम्हाला मागील गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते। काही कन्या राशीचे लोक मालमत्तेसंबंधीचे कायदेशीर वाद जिंकू शकतात। यामुळे तुम्हाला नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी आर्थिक बळ मिळेल। काही महिला दागिने खरेदी करतील, तर ज्येष्ठ मुले पैसे वाटून घेण्याचा विचार करू शकतात। या आठवड्यात तुमच्या भावंडासोबत आर्थिक वाद होऊ शकतो। परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। एकंदरीत पाहता कन्या राशी, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी तुमच्या कौशल्यांचा विकास करण्यासोबतच कठोर परिश्रम करावे लागतील। या आठवड्यात तुमच्या राशीचे विद्यार्थी त्यांचे कठोर परिश्रम सोडणार नाहीत, ज्यामुळे त्यांना सकारात्मक परिणाम मिळण्यास मदत होईल। म्हणून या वेळेचा योग्य वापर करून पूर्ण एकाग्रतेने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा। कन्या राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान तारखा ह्या 18, 20 आणि 21 असतील, तर भाग्यवान रंग हिरवा, निळा आणि सोनेरी असेल। भाग्यवान दिवस मंगळवार, गुरुवार आणि सोमवार असेल। या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी ओम राहवे नमः या मंत्राचा दररोज 41 वेळा जप करावा।